हरिओम. गीता जयंतीच्या निमित्ताने 2 शब्द बोलायचे. कितीही बोललं तरी देखील ते पूर्ण होणार नाही. जितकं कमी बोलू तितकं बरं असतं. कारण की हे सगळं ज्ञानाचं गान केलेलं आहे. कर्माचं, भक्तीचं, ज्ञानाचं भगवान श्रीकृष्णांनी केलेलं गान म्हणजे गीता. कितीतरी वैशिष्ट्य त्या भगवद्गीतेचे आहे. एक तर कोणतंही रिच्युअल त्याच्यामध्ये नाही सांगितलेलं. कुठे जाणं नाही, तीर्थयात्रा वगैरे. दुसरी कोणची देवता नाही. एकच देवता म्हणजे आत्मस्वरूपात असलेला देव, म्हणजे आपण आपलं मूळ स्वरूप पाहणं. अनेक प्रकारांनी गीतेचं वर्णन केलेलं आहे. जाने का जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता. समजलं नाही तरी पाठ म्हणायला छान वाटतं. रामकृष्ण असं म्हणायचे की संन्याशाच्या जवळ स्वतःचं काहीही नसावं, पण स्वतःची एक भगवद्गीता असावी असं म्हणायचे. सगळ्या ज्ञानी पुरुषांनी विलक्षण प्रेम या भगवद्गीतेवर केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी तर किती प्रतिक्रिया दिलेत, अगणित. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्यो देवता, तो श्रीकृष्ण असे वक्ता ये ग्रंथी. वेदांच्या मध्ये जी प्रतिपाद्य देवता आहे तो श्रीकृष्ण स्वतः वक्ता आहे. याच्यामध्ये अजून काय पाहिजे. सगळ्यात सुंदर वर्णन 2 शब्दांमध्ये. भगवद्गीतेच्या कॉन्ट्रीब्युशन्स गुरुदेव रानडेंनी केलं. फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन, साक्षात्काराचं तत्वज्ञान. अक्षरशः खरी गोष्ट आहे. कारण इतर ग्रंथांच्या मध्ये अनंत गोष्टी दिलेल्या आहेत. भक्तीच्या बद्दलचं दिलेलं आहे, ज्ञानाच्या बद्दलचं दिलेलं आहे. पण मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला हा डिवाइन ट्रूथ ज्याला म्हटलं जातं, परमतत्व, त्याचा अनुभव कसा येईल, त्याची शुद्ध प्रक्रिया, स्वच्छ प्रक्रिया, सोपी पद्धत ही भगवद्गीतेमध्ये दिली. पण सगळ्या गोष्टी दिल्यात. म्हणजे नुसतं एक योग प्रक्रिया किंवा योग प्रक्रिया नाही आहे. त्याच्यामध्ये सुरुवात कर्माने आहे. प्राप्त कर्तव्य कर्म करणं हाच यज्ञ असं पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं. तो अर्जुन धनुष्यबाण टाकून बसलेला असतो भीष्म द्रोणांच्यावरच्या प्रेमाने. आणि ते त्याच्यानंतर भगवान त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहतात. तेव्हा एकदम जोरात उसळी मारून त्यांच्या हातमधली प्रतिक्रिया येते. कुतस्वा कशवलविदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन. तुला हा दळभद्री मोह भलत्या वेळेला कुठं सुचला. काही त्याच्या प्रेमाचं वगैरे कौतुक केलेलं नाही. कारण प्रत्यक्ष युद्ध करायचंय, तू धनुष्यबाण टाकून बसलाय. आणि मग त्याच्यानंतर क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्व उत्तिष्ठपर्यंत. स्वामी विवेकानंदांचा सर्वात आवडता श्लोक की हे काय क्षुद्र हृदय दौर्बल्य धरून बसलेलं, टाकून दे, उठ. फार 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 सगळ्यांच्यासाठी म्हणून उपयोगी आहे की आपल्या जवळ असलेल्या सगळ्या क्षमता वापरून टाका. जे काही प्राप्त होईल ते ॲक्सेप्ट करा. त्यातलं सुद्धा इतरांच्या बरोबर शेअर करा आणि मग स्वतः उपभोगा. असा एक फार सुंदर कर्माच्या बाबतीतला दृष्टिकोन, त्यातनं प्राप्त होणाऱ्या गोष्टींच्या बाबतीतला दृष्टिकोन आणि कर्तृत्व सुद्धा माणूस नका, ईश्वराचं माना, असा सोपा कर्मयोग सांगितलं.
मयी सर्वाणी कर्माणि संन्यस्य, सगळी कर्म मला संन्यास म्हणजे अर्पण कर. आणि मग चित्त ठेवायचं कुठे? अध्यात्मचेतसा, आत्मस्वरूपावरती. त्याचीच प्रक्रिया सांगितली. फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर सर्व तत्वज्ञान सगळीकडे आलेले, उपनिषदांच्या मध्ये आलेले आहे, भक्तीच्या ग्रंथांमध्ये भक्ती आलेली भरपूर प्रमाणात. पण हा जो भाग आहे की ज्या भागाच्यामुळे माणूस स्वतःच्याच आतलं चैतन्य तत्व स्वतःच अनुभवू शकेल, त्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं सुद्धा 2 शब्दांमध्ये आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. आत्मस्वरूपावरती मन ठेव, बाकी कशाची चिंतन करू नको, चिंता करू नको, काही करू नको. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की सूर्य उगवल्यानंतर जिथे जिथे त्याची किरण पोचतात तिथला अंधार जातो. त्याप्रमाणे कानांच्या महाद्वारी गीता नजर जेत करी, कानांच्या महाद्वारातून गीतेचे प्रकाश किरण जितके आत जातील, म्हणजे किती आत जातील, मनापर्यंत सखोल जातील, तितकं तिथलं अज्ञान जाईल. मग भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये सगळ्या महापुरुषांचं, सगळ्या विद्वानांचं एकमत आहे की हा मध्यवर्ती ग्रंथ आहे. माणसाला जे अंतिम श्रेय प्राप्त करून घ्यायचं असतं त्याच्यासाठीच. लहान मुलांना सुद्धा म्हणायला लावतात, विशेष करून 12वा 15वा अध्याय म्हणायला लावतात. खरं तर ते तसे समजायला अवघड अध्याय आहेत, पण छोटे आहेत, गोड आहेत म्हणून म्हणायला लावतात. सगळेच अध्याय आहेत तसे. एकूण सुरुवातीपासून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव हा इथून सुरुवात झाली. धर्माचं क्षेत्र आणि काही करण्याचं क्षेत्र, आणि विवेचन संपलं ते सर्व धर्मांपरित्याज्य मामेकम शरणं व्रज या ठिकाणी. आणि का मला म्हणजे परमात्मा स्वरूपाला. कुठं आहे ते? तुझ्याच आतमध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठती. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ते आत्मस्वरूप आहे. तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा. चिन्मयानंद स्वामींनी असं म्हटलेलं आहे की इतर सगळ्या ठिकाणी भगवंताचं वर्णन आलेलं आहे, पण या ठिकाणी त्याचं लोकल ॲड्रेस दिलेलं आहे की अंतःकरणामध्ये. किती ज्ञानी लोकांनी त्याच्यावरती प्रेम केलं असेल. अक्षरशः हा ग्रंथ अभूतपूर्व आहे. विशेष करून असं सांगायचं आहे की या ग्रंथामध्ये इन नटशेल ज्ञानेश्वर महाराजांचं हे गीता नाम विख्यात सकळ वाङ्मयाचे मतीत, सगळ्या वाङ्मयाचं मंथन करून ते काढलेलं आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांनी अजूनही सुंदर रीतीने म्हटलेलं आहे की सगळ्या वेदांचा क्षीरसागर व्यासांच्या बुद्धीच्या रवीने घुसळलं आणि मग ते जे लोणी आलं भगवद्गीता. तर एकंदर हे गीता नाम विख्यात सकळ वाङ्मयाचे मथित म्हणजे मंथन केलेलं, मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आपल्याच मध्ये असलेले चैतन्य तत्व, आत्मतत्व, अंतर्देव असं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने त्याला म्हटलं जातं. ते प्राप्त होणं फार फार मोठी गोष्ट आहे. नाही तर माणूस संबंध जन्मभर फिरत राहतो पण त्याला देव भेटत नाही. आतमध्येच भेटण्याची सोय भगवद्गीतेने केलेली आहे. वस्तुतः उपनिषदांनी सांगितलं, परंतु ते प्रक्रिया पद्धत भगवद्गीतेने स्पष्ट केली. भक्ती भाव त्याच्यानंतर ज्ञानविचार या दोन्हीचं महत्त्व त्यांनी कमी केलेलं नाही. योगाचं तर आहेच आहे. मग त्याला असं म्हणता येईल की अंतःकरणाच्या जमिनीवरतीच होणार आहे ते, पण ती अंतःकरणाची जमीन भक्तिभावाचं पाणी आणि ज्ञानविचारांची माती घालून योग प्रक्रियेने ठाकून ठोकून तयार करा. मग त्याच्यावरती भेट होणार जीवाशिवाची, आणि तोच तर जीवनाचा उद्देश आहे. फार सुंदर. किती नमस्कार करावे तेवढं थोडं पांडुरंग शास्त्री प्रत्येक अध्यायाचं विवेचन पूर्ण झाल्यानंतर या अध्यायाचं विवेचन होणं शक्य नाही,
त्याला एक नमस्कार करून आपण पुढे जाऊ असं ते म्हणतात. त्याचं कारण की किती विद्वान असलं तरी भगवद्गीतेच्यामध्ये असलेला सखोल अर्थ, नवीन नवीन प्रत्ययाला येणार आणि काही या सर्वांच्या सहित देवी पार्वती म्हणते की प्रत्येक वेळेला तुम्ही नवीन अर्थ सांगता आहात भगवान शिवाला, तर किती खोल आहे हे गीता तत्व. तेव्हा ते म्हणतात की ते तर हरू म्हणे नेणीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन दिसे गीता तत्व. अशा रीतीने नित्य नूतन असलेलं गीता तत्व पुरातन आहे तत्व, पण अनुभूती नित्य नूतन आहे, म्हणून नित्य नूतन गीता तत्व विचारांनी आणि काही योग प्रक्रियेने, भावनेने, सगळ्याच गोष्टींनी जितकं म्हणून आस्वादन करू तितकं अंगी लागेल, ज्ञानाचं फळं त्याला येतील, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे तीच गोष्ट. पायावरती डोकं ठेवणं भगवान श्रीकृष्णांच्या, भगवान श्री व्यासांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि सर्व विद्वान ज्यांनी गीतेवरती विलक्षण प्रेम केलं त्यांच्या हे बोलणं भगवानांना अर्पण असो. हरिओम तत्सत.